ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है, कैसे मैं आऊं? अभिमान वाटता. अरे हो, आम्ही बाबासाहेब लेकराव स्वप्न जे ठरवतो ते पूर्ण करतो. 72 लाख आपण यावं. चेंबूर सारख्या एका झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झालाय. लाल डोंगर म्हणतात तसं एका झोपडीमध्ये माझा जन्म झाला. माझाच नाही, आम्ही 5 भावाचा जन्म तिथे झाला. रायकोटात सुद्धा 72 मधलं माझं एकट्याचं झालंय. हजारो पिढी गेल्या तिथं. आमचं तुम्हाला सहन का होते हा प्रश्न माझा त्यांना आहे. संजय शिरसाट आयुष्यामध्ये कधी कुणाशी होऊन कधी खेळला नाही, आणि जर कोणी खेळला त्याला कधी सोडलं नाही. आपल्याला नाही करायचं. एक तर आपण असे बाबासाहेबांना 2 गोष्टी आपल्याला चांगले शिकवलं. एक शिक्षण चांगलं कर, नाही तर शिवाय तरी चांगलं दे. सगळं आमच्या बहिणी हसवायला लागले. हा भाऊ हे बरोबर, आम्ही तर रोजच शिवाय देतो. मावसाहेब, समाजामध्ये जर पुढे जायचं असेल, या देशामध्ये या राज्यामध्ये जर स्पर्धा करायची असेल ना, तुम्हाला स्वतःला मोठं व्हावं लागेल. मोठं लोकांनी आमच्याकडे पाहिलं पाहिजे. माझा जन्म तुम्हाला सांगतो मुद्दा म्हणून आमचा तुमच्या बरोबर बोलत योग आलाय. भविष्यात कधी भेटेल का भेटेल माहित नाही. हे स्वप्न कधी पुराशी बाळगलं मोठं. माझा जन्म चेंबूरला झाला. माझे वडील बेस्टमध्ये सर्व्हिस ड्रायव्हर. चेंबूर सारख्या एका झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झालाय. लाल डोंगर म्हणतात तसं एका झोपडीमध्ये माझा जन्म झाला. माझाच नाही, आम्ही 5 भावाचा जन्म तिथे झाला. म्हणजे झोपडी, एका झोपडीमध्ये 5 आणि 2 7 जण कसे राहत असेल कल्पना करायची. त्या झोपडीमध्ये आम्ही राहायचो. मुंबईची झोपडी किती असते? 10 पण नसते. तिथून लहानपणीपासून पाहतो मोठमोठ्या बिल्डिंग मला पाहायला मिळाले. आणि लहानपणी असतो तो समजदार होतो. थोडंसं डोकं जास्त होतं म्हणून तर राजकारणात सक्सेस झालो ना. मी बाहेर पाहतो का तो जेव्हा बिल्डिंग पाहायचो, मनाशी म्हणायचं आपल्याला बिल्डिंग मध्ये जायला कधी म्हणतात. जायला म्हणजे फक्त पाहायला आतमध्ये स्वप्न पाहायला काय तर इतकी मोठी बिल्डिंग त्याच्यामध्ये जायला भेटत. नशिबाने साथ दिली. आज मुंबईमध्ये अशा मजल्यावर राहतो मी की लोक वर काम करून पाहतात की संजय शिरसाट 72व्या मजल्यावर राहतो. मी हे स्वप्न साकार केलं. आमच्या पक्षाचे पहिल्या परवा दिवशी पाण्यासाठी वाटायला आले संभाजीनगर आणि आम्ही म्हणलो ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है, कैसे मैं आऊं? अभिमान वाटता. अरे हो, आम्ही बाबासाहेब लेकराव स्वप्न जे ठरवतो ते पूर्ण करतो. 72 लाख आपण यावं. रायकोटात सुद्धा 72 मधलं माझं एकट्याचं झालंय. हजारो पिढी गेल्या तिथं. आमचं तुम्हाला सहन का होते हा प्रश्न माझा त्यांना आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, मोठे व्हा मोठे. लोकांनी पाहताना आपल्याकडे अभिमान करायला पाहिजे. अरे तुम्ही रडा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.